पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यात शरद पवारांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन, वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार या ठिकाणी केले जाणार। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप परतले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एअरलिफ्ट। पहलगाम हल्ल्यानंतर आज सर्वपक्षीयांची बैठक होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत बैठक। संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी, सरकार घेईल त्या निर्णयाला पाठिंबा असेल, मात्र विरोधकांची सुद्धा मतं ऐकून घ्यावी। काश्मीर दहशतवादी हल्ल्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर आता काश्मीरच्या विविध भागांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 35 वर्षात प्रथमच जम्मू काश्मीरात ऐतिहासिक बंद। अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटकांची निर्घृण हत्या। भारतानं पाकिस्तानासोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। भारताकडून अटारी बॉर्डर सुद्धा बंद, तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी। पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही। भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याच्याही सूचना। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, तर 2 पाकिस्तानी आणि 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार। विदर्भात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, तर चंद्रपुरात देशातील उच्चांकी तापमान 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। आंबा, काजू बागायतदार यामुळे चिंतेत।